नाथ शेतीचा नाथ बैलांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ही बघा, ही 10 ते 12 दिवसाचं वासरू सोडून दिलेलं आहे. आता ह्याची नाळ पण पडलेली नाही. ही लहान वासरू आहे. कोणी सोडून दिले काय माहीत नाही. मी रानात आलतो, आमचा ऊस तोडायला चाललेलं आहे, तरी वासरू मला दिसलं. म्हणून म्हणले व्हिडिओ काढावे. अशा पद्धतीनं वासरू सोडणं हे चुकीचं आहे. आता काय झालं आहे, शेतकऱ्यांना परवडत नाही, काय नाही, सगळं ठीक आहे. पण गोशाळा आहेत, गोशाळेमध्ये जर ही वासरू सोडलं तर ही वासरू वाचू शकतं. आणि आता ही बघा 10 ते 12 दिवसाचं वासरू असल्यामुळे ह्याला आहे ना दुधाची गरज आहे. त्याच्यामुळे आता हे नाही, चारा बिरा जरी असला नाही तर सोडून दिले आणि खाणार नाही. ह्याला दुधाची गरज आहे. महिने 2 महिन्यानंतर जर गोशाळेमध्ये ही सोडलं असतं, ही जगलं असतं. आता ज्यानं कोणी वासरू ही सोडलं हे चुकीचं केलेलं आहे काम. हे काय चांगलं काम केलं नाही. शेतकऱ्यांनी बी असं अमानुषपणे वागू नये. मुक्या जनावरांना असं सोडून दिलं नाही पाहिजे. थोड्या दिवस तरी समजून गोशाळेमध्ये सोडलं पाहिजे. आणि सरकार जे आहे ना, सरकारने याच्याकडं गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. सरकार अजिबात लक्ष देत नाही. अशी वासरू रस्त्यावर येतातच कशी. सरकारनं शेतकऱ्यांसाठी म्हणा आर्थिक लाभ, अनुदान बिंदा जर काय सोयी काहीतरी सोय केली पाहिजे ना ह्या वासरांची. ह्या वासरांच्याकडे बघणार कोण? कत्तलखाने पण बंद आहेत, पण कत्तलखाना हा उपाय नाही. कत्तलखान्यात कुठलंही जनावर गेलं नाही पाहिजे, ही माझी पण भूमिका आहे. आणि वासरू किमान 2-4 महिने तरी सांभाळली पाहिजेत. ही लहान लहान एवढी वासरू सांभाळल्या ही 100% मारणार वासरू. ही काही जगणार नाहीत, कारण की ह्यांना दुधाचीच गरज असते. 1-2 महिने तर ह्यांना दुधाची गरज असते. तर असं कुणी वागलं नाही पाहिजे. आणि ज्या कोणाचं ही वासरू असेल त्याने ही वासरू घेऊन गेलं पाहिजे. बघा आता ही खाते का तरी? खात पण नाही. बघितलं का तुम्ही? कारण की याला खायला ह्याचा दिवसच झालेला नाही.